नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मिराज बुटीक. तर आजच्या चॅनलमध्ये आपण पाहणार आहोत 34 साईज कटोरीचा ब्लाऊज कसा कापायचा, त्याची कटिंग करायची हे आपण सोप्या भाषेत शिकणार आहोत. ज्या मुली नवीन आहेत किंवा ज्या गृहिणी नवीन आहेत त्यांच्यासाठी हा एकदम सोपा पद्धतीने मी सांगितलेला आहे. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा, कारण काही गोष्टी अशा असतात ज्या मी कटिंग करताना किंवा स्टिचिंग करताना सांगत असते, कारण प्रत्येक गोष्ट ओरली सांगणं एवढं सोपं नाही आहे. चला तर मग सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर आपण आधी इथे ब्लाऊजचा बॅक तयार करून घेणार आहोत. जेवढी पण ब्लाऊजची उंची आहे त्यामध्ये मी 1.5 इंच ॲड करते जास्तीचे. तुम्ही 1 इंच करू शकता, पण लक्षात राहू द्या तुम्ही जेवढं एक्स्ट्रा घेते तेवढं सगळं तुमचं शिलाईमध्ये गेलं पाहिजे. ठीक आहे. तर 12.5ची हाईट आहे त्यामुळे मी 13.25 उंची घेतलेली आहे. इथे एक रेष मारून घ्यायची आहे. प्रयत्न करा की रेष सरळच आली पाहिजे, नाहीतर मग चुकीचं होतं. 34 इंचाचा ब्लाऊज असल्यामुळे इथे गळा मी 2.5 इंचावर टाकते आहे. रेडी शोल्डर त्याचा 2.5 इंच आहे त्यामुळे इथे 3 इंच घेते आहे. 1.5 इंच या बाजूला, 1.5 इंच या बाजूला शिवण्यामध्ये जाईल. त्यानंतर इथे 5.6चं मी आर्महोल घेते आहे. इथून आपण जे 5.5 घेतलेलं आहे तेच आपण इथे पण घ्यायचं आहे, म्हणजे माप चुकत नाही, तिरकी रेष जात नाही आपली. जेव्हा तुमची छाती 40पेक्षा कमी असते तेव्हा इथे फक्त 1.5 इंच घेत जा आर्महोल, आणि ते जेवढं अर्ध इथून याचा अर्धा भाग घेऊन आर्महोलचं बनवायचे. इथून 7.5 इंच हाईट घ्यायची आहे. इथे 2 इंच सेम. इथे खाली 6.5चं कंबर आहे. 2 इंच एक्स्ट्रा मार्जिन घ्यायची आहे आणि 1 इंच इथे डकसाठी घ्यायचं आहे. आपल्याला 1.5 इंच खाली घ्यायचं आहे. आणि याचा पाठीमागचा गळा 3.5 इंचचा आहे, त्यामुळे त्यामध्ये अर्धा इंच जास्त घेऊन 4 इंच घ्यायचं आहे. या बाजूला 3 इंचचं मार्क करायचं आहे आणि हे सगळं जोडून घ्यायचं एकमेकांना. आणि इथे तुम्हाला पाहिजे तो शेप तुम्ही देऊन घेऊ शकता. तर अशा प्रकारे आता हा आपला बॅकचा पार्ट तयार झालेला आहे. आपण फ्रंटचा पाहूयात. तुम्ही जेव्हा फ्रंटचा पार्ट तयार कराल तेव्हा इथे 1.5 इंचाची रेष अशी मारून घ्यायचं. याने काय होतं ना, जे आपण हुप आणि लूपपट्टी बनवतो ना त्यासाठी एक्स्ट्रा मार्जिन जात नाही. आणि आता जे बॅकचा पार्ट आपण कट केलेला आहे ॲज इट इज आपण इथे ट्रेस करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला फ्रंटसाठी आर्महोल काढावं लागणार आहे. त्यासाठी आपण हे जोडून घेतलेलं आहे. आणि ही मागे आपण टक्ससाठी रेष घेतली होती तर ती आपल्याला फ्रंटमध्ये घ्यायची नाही, आपण ह्या बाजूने घेणार आहोत. पार्टमध्ये जी पण हाईट आहे 12.5ची हाईट आहे, त्यामध्ये आपण 1.5 इंच जास्त घेणार, म्हणजे 12.5, 13.5 आणि 14 इथपर्यंत आपल्याला हाईट घ्यायची आहे. या बाजूला पण 14वर घेऊन ठेवा, म्हणजे तिरकी रेष जात नाही. आता यामध्ये सुरुवातीला आपण पुढचा गळा घेणार आहोत. तर पुढचा गळा 5.5 आहे, तर तो ॲज इट इज आपण ते घेणार आहोत. इथे 2.5 इंचाची या बाजूला घ्यायची आहे. जो पण पुढच्या गळ्याचा शेप आहे तो देऊन घ्यायचा. त्यानंतर इथून अर्धा इंचचा आर्महोल बनवायचा. आर्महोल बनवताना थोडंसं आतमधून घेतला फ्रंटचा गळा तरी चालतं. इथे खाली हे 3.25 इंच घ्यायचं इथे, आणि इकडे 1.25 इंच घ्यायचं किंवा 2.5 घेतलं तरीही चालतं. खूप पण लहान नाही झालं पाहिजे. आणि या रेषा जोडून घ्यायच्या.
इथे काय करायचं, इथे जे आपण 2 इंच आपण एक्स्ट्रा ठेवलं होतं ते आधी काढून घ्यायचं, म्हणजे ते एक्स्ट्रा कटोरीत मार्क होत नाही. त्यानंतर आपली ब्लाऊजची कटोरी जेवढी आहे ती या बाजूने मार्क करून घ्यायची. 450 कटोरी यांची आहे. 4.5वर इथे मार्क करायचं. या बाजूने बरोबर 2.5 ते 2 इंच राहतं. या आतल्या आर्महोलपासून 2 ते 2.25, 2.5 आणि 2 असे 3 कोन करायच्या. कारण कोणत्या पण याच्यामधून हे जाऊ शकतं, तर मला असं वाटतं हे 2.5 मधून जाईल. आणि इथून तुम्ही या गळ्यापासून घेऊ शकता. आधी डॉट डॉट लाईन करून घ्यायची. हे बघा, या डॉटमधून ही लाईन इकडे गेलेली. कधी कधी असं होतं की इथून या डॉटमधून जाऊ शकते, या डॉटमधून पण जाऊ शकते. त्यामुळे 3 मार्क्स मी करून घेतलेले होते. तर हे आलेलं आपला फ्रंट पार्ट. आता आपण याला कट करून घेऊयात. हे थोडं माझ्याकडून जास्त झालं, थोडंसं मी खालून घेते. त्यात खूपच वरती गेलं होतं. आता आपण कटोरी कशी वाढवायची हे पाहणार आहोत. त्याच्यासाठी कटोरी ॲज इट इज आपण ट्रेस करून घेणार आहोत सगळ्या बाजूने. इथे जे थोडंसं वरती गेलेलं असतं ना, ते तुम्ही खाली थोडंसं वाढवून इथे सरळ करून घ्या. त्यानंतर आता इकडे 1 इंचाचं मार्क करायचं आहे. या बाजूला पण 1 इंच मार्क करायचं आहे. आणि इथे 1/2 इंच मार्क करायचं आहे वरच्या बाजूला. आणि हे सगळे पॉईंट जोडून घ्यायचे. ते इथे जोडताना तुम्ही ही लाईन डॉट डॉटने जोडा, म्हणजे इथून थोडंसं कमी असतं, पुढे अंतर वाढवत जावं लागतं. आणि हे पुन्हा इथे तुम्ही जॉईन करून घ्या. तिन्ही पण पॉईंट आपण एकत्र जोडून घ्यायचे. आता हे जे काही माप आहे त्याचा आपल्याला अर्धा भाग घ्यायचा आहे. म्हणजे हे जे 7 आलेलं आहे तर आपण 3.5 घेऊ शकतो. आणि या 3.5 पासून खाली आपण 2 इंचावर एक डॉट करून तिरक्या रेष ओढून घ्यायच्या ते दोन्ही बाजूने. ही आपली झालेली एक्सटेंडेड कटोरी म्हणतो आपण, किंवा वाट ओढून आपण कटोरी तयार केलेली आहे. आता या कटोरीमध्ये आपण डाट घेणार आहोत, त्यासाठी म्हणून ही फोल्ड करून घ्यायची आहे. यामध्ये पण मी तुम्हाला माझी पद्धत दाखवते. मी 1.5 इंचावर एक मार्क घ्यायचा आणि 1.25 इंचावर एक मार्क घ्यायचा, आणि वरती सुद्धा 3 इंचावर एक मार्क घ्यायचा आणि 2.25 इंचावर एक मार्क घ्यायचा. याने काय होतं ना, दोन्ही पण जोडून घेतले ना तुम्ही, की जेव्हा तुम्ही कट करता तेव्हा हा आतला मार्क कट करायचा. म्हणजे शिलाईमध्ये जेव्हा हे शिलाईमध्ये एक्स्ट्रा जाऊन बरोबर इथपर्यंत कटोरी तयार होते. एकदम राऊंड व्यवस्थित बसणारी आणि व्यवस्थित पफ असणारी कटोरी तयार होते. इथून तुम्ही थोडासा राऊंड शिफ्ट करून घेऊ शकता, कारण ते आपण वाढवून घेतलेली. तर ते तुम्ही नंतर ब्लाऊजला अटॅच केल्यानंतर करू शकता किंवा आधी करू शकता. पण मी शक्यतो ब्लाऊजला अटॅच केल्यानंतरच करते.